तुम्हाला जर ब्लोटिंग, गॅसेस किंवा पोट सतत फुगलेलं आहे असं वाटत असेल तर ह्या मागे एक प्रमुख कारण आहे आणि ते म्हणजे लो गट मायक्रोबायोम. सो आपल्या पचन संस्थेमध्ये म्हणजे आतड्यांमध्ये स्पेशली चांगले बॅक्टेरिया असतात आणि हे बॅक्टेरिया काय काम करतात, ते आपलं पचन व्यवस्थित होण्यासाठी मदत करतात. त्यानंतर आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच आपल्या शरीरामधली सूज आहे ती कमी करण्यासाठी मदत करतात. तर जेव्हाही हे चांगले बॅक्टेरिया कमी होतात त्याला लो गट मायक्रोबायोम असं म्हणतात. तर मग हे चांगले बॅक्टेरिया कमी झाल्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही, आपल्या पोटामध्ये गॅसेस बनायला लागतात, त्यानंतर बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो आणि बाकी लक्षणं सुद्धा दिसायला लागतात, जसं की इम्युनिटी कमी होणं, शरीरावर सूज येणं आणि आपल्या त्वचेवर जो ग्लो असतो तो सुद्धा कमी होतो. तर हे जे चांगले बॅक्टेरिया आहेत ते कमी का होतात, त्यामागे सुद्धा बरीच कारण आहेत. जसं तुम्ही सतत बाहेरचं जेवण घेत असाल, फास्ट फूड घेत असाल किंवा प्रोसेस फूड घेत असाल तर ह्यामुळे गट मायक्रोबायोम कमी होतात. त्यानंतर सतत तणाव किंवा झोप व्यवस्थित न होणं किंवा सतत अँटीबायोटिक्स किंवा पेन किलर्स अशी औषधं घेणं यामुळे गट मायक्रोबायोम जे आहेत ते कमी होतात. तर मग हे गट मायक्रोबायोम मेंटेन करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला प्रीबायोटिक फूड्स आणि प्रोबायोटिक फूड्स हे घेणं गरजेचं आहे. तर प्रीबायोटिक म्हणजे जे काही चांगले बॅक्टेरिया आहेत त्यांचं अन्न. तर असे फूड म्हणजे कांदा, लसूण, त्याच्यानंतर केळी, सफरचंद आणि जे काही मोड आलेली धान्य असतात, हे सगळे जे फूड्स आहेत ज्याला प्रीबायोटिक फूड म्हणतात, जे चांगले बॅक्टेरिया आहेत त्यांना मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर दुसरं आहे प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, जसे की दही, ताक, सावरक्राऊट, किमची किंवा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारची कांजी बनते, जसं की बीटरूटची कांजी असते किंवा गाजर आहे त्याची कांजी बनते. तर हे सुद्धा एक चांगलं फर्मेंटेड ड्रिंक आहे. तर असे पदार्थ तुम्ही घेऊ शकता जेणेकरून पोटातील जे काही चांगले बॅक्टेरिया आहेत ते मेंटेन राहतील आणि तुम्हाला जे काही पचनसंस्थेचे विकार असतील ते कमी होतील.